हॅलो स्टुडंट, गुड आफ्टरनून. आपण सायन्सच्या मागच्या तासाला व्हॉट इज मीन बाय सिस्टर क्रोमॅटिड्स, व्हॉट इज मीन बाय पेअर्स ऑफ होमोलोगस क्रोमोझोम आणि अलिल्स म्हणजे काय हे बघितलं. त्यानंतर लास्टचा पॉईंट आपण मागच्या तासाला बघितलेला स्ट्रक्चर ऑफ DNA. आज बघणार आहोत RNA, राइबोन्यूक्लिक ॲसिड मीन्स RNA. RNA इज अ सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड. RNA हे काय आहे? RNA इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड ऑफ द सेल. सेलमधलं जे सेकंड इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे ते आहे RNA. तर फर्स्ट काय? DNA इज द फर्स्ट इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड. DNA is a double side but RNA is a single side. हा काय आहे तर एक मेजर डिफरन्स आहे DNA आणि RNA मधला. जसं की DNA डबल लेअरमध्ये आहे आणि RNA कसं आहे? RNA इज ए सिंगल साइड. हे आहे DNA आणि हे आहे RNA. RNA इज अ मेड अप ऑफ sugar, phosphate backbone and 4 types of a nitrogenous base. जसं DNA मध्ये पण शुगर, फॉस्फेट प्रेझेंट होतं आणि 4 नायट्रोजनस बेस होतं. त्याचप्रमाणे RNA इज अ मेड अप ऑफ शुगर, फॉस्फेट अँड 4 टाइप्स ऑफ अ नायट्रोजन बेस. मग कोणकोणते 4 नायट्रोजन बेस आहेत? ॲडिन, गॉनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. DNA मध्ये काय होतं? ॲडिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन. RNA मध्ये काय? ॲडिन, गॉनिन, सायटोसिन अँड युरॅसिल. दीज आर 4 टाइप ऑफ नायट्रोजनस गॅसेस. हे 4 काय आहेत तर त्याचे नायट्रोजनस बेस आहेत. आता तुम्हाला दाखवले RNA मध्ये शुगर आहे, फॉस्फेट आहे, शुगर, फॉस्फेट. त्याला न्यूक्लियस नायट्रोजन बेस काय अटॅच झालाय तर ॲडिन, गॉनिन, सायटोसिन अँड युरॅसिल. हे 4 नायट्रोजनस बेस अटॅच झाले. म्हणजेच काय? शुगर, फॉस्फेट अँड जो एक न्यूक्लिक ॲसिड किंवा न्यूक्लिक बेस आहे या तिन्हीचंही मिळून एक काय तयार होतो तर न्यूक्लियोटाइड तयार होतो. काय तयार होतो? न्यूक्लियोटाइड. द न्यूक्लियोटाइड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ RNA. मग RNA मधला फॉस्फरस, शुगर अँड एक नायट्रोजनस बेस हे काय आहे तर द न्यूक्लियोटाइड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ RNA. RNA मधला एक स्मॉलेस्ट चेन आहे. Large numbers of nucleotides are bonded together to form a molecule of RNA. म्हणजेच शुगर, फॉस्फेट आणि ॲडिनिन, तसं शुगर, फॉस्फेट अँड गॉनिन, शुगर, फॉस्फेट अँड सायटोसिन, शुगर, फॉस्फेट अँड युरिरिल असे एकमेकांना अटॅच होऊन तयार झालेलं जे बॉन्डेड टुगेदर आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर मॉलिक्यूल ऑफ RNA. त्याला आपण म्हणतो मॉलिक्यूल ऑफ RNA. लार्ज नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स आर बॉन्डेड टुगेदर टू फॉर्म टू मॉलिक्यूल ऑफ RNA. तर टाइप्स ऑफ RNA म्हणजेच फंक्शन ऑफ RNA काय आहेत? टाइप्स किती? 3. mRNA, RNA म्हणजे मॅसेंजर RNA, rRNA रायबोझोमल RNA आणि tRNA दॅट इज ट्रान्सफर RNA. रायबोझोम मॅसेंजर RNA, रायबोझोमल RNA आणि ट्रान्सफरन RNA. त्यामध्ये आता बघूया आपण फंक्शन्स ऑफ RNA. आता फंक्शन्स ऑफ RNA म्हणजेच आपल्याला या तिन्ही RNAचे इन्फॉर्मेशन बघा. तुम्हाला माहिती आहे आता जीन काय कंट्रोल करतात तर कॅरेक्टर्स ऑफ अ बॉडी. आपल्या या बॉडीमधले वेगवेगळे कॅरेक्टर हे कोण कंट्रोल करत असतात तर जीन करत असतात. मग जीन कशाद्वारे आपली बॉडी कंट्रोल करतात तर प्रोटीनद्वारे. कशाद्वारे करतात? प्रोटीन.
जीन प्रोड्यूस अ प्रोटीन टू कंट्रोल द कॅरेक्टर्स ऑफ अ बॉडी. जीन प्रोड्यूस काय करते, प्रोटीन तयार करते, आणि प्रोटीनमुळे काय होतं तर कंट्रोल द कॅरेक्टर ऑफ अवर बॉडी. आपली बॉडीचे जे कॅरेक्टर आहेत ते कंट्रोल होतात. आता बघा हे DNA दाखवलंय, किंवा DNA मध्ये किंवा RNA मध्ये काय आहे प्रेझेंट, जीन आहेत. मग हे जीनच कशाच्या न्यूक्लियस बेसने तयार झालेत, AT GC म्हणजे ॲडिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन, किंवा ॲडिन, गॉनिन, सायटोसिन अँड युरेसिल अशा या 4 नंबरनी किंवा 4 जीननी तयार झाले. यालाच आपण काय म्हणतो तर जेनेटिक कोड. या जे नंबरिंग आहे AT GC GC TA AT हे सगळे काय आहेत तर न्यूक्लियस बेस आहेत. यापासूनच यालाच आपण काय म्हणतो तर जेनेटिक कोड. याला आपण काय म्हणतो, जेनेटिक कोड. आता हे जेनेटिक कोड कशापासून तयार होणार आहे तर इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. कशामुळे तयार झालं, इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आता पुढे आहे सेल्स. सेल्स का आपली ही एक सेल्स आहे. या सेलमध्ये काय प्रेझेंट आहे, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियसमध्ये काय प्रेझेंट आहे तुमच्या, DNA किंवा जीन प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, जीन. म्हणजे सेल काय करते, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. न्यूक्लियसमध्ये काय आहे, जीन. जीनमध्ये काय आहे, इन्फॉर्मेशन ऑफ अ प्रोटीन. या जीनमध्ये काय आहे तर इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. मग इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन हे कशामध्ये कॉपी झालंय तर मॅसेंजर RNA मध्ये. कशामध्ये कॉपी झालंय, मॅसेंजर RNA म्हणजेच या सेल्समध्ये जिथं जीन आहे तिथूनच न्यूक्लियसमध्येच काय प्रेझेंट होतं तर mRNA प्रेझेंट होतो, मॅसेंजर RNA. It carries the information of a protein synthesis from gene in the nucleus to ribosomes in the cytoplasma which produce the protein. बघा मॅसेंजर RNA मध्ये काय सांगितलंय, इट कॅरीज द इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीन. आपल्याला इन्फॉर्मेशन ऑफ प्रोटीनची माहिती मिळते. सिंथेसिस फ्रॉम अ जीन्स इन द न्यूक्लियस. न्यूक्लियसमध्ये जो जीन आहे त्यापासून ती सिंथेसाइज होती. टू रायबोझोम, ती कशामध्ये जाते, रायबोझोममध्ये. इन द सायटोप्लाझम विच प्रोड्यूस द प्रोटीन. म्हणजेच बघा आता हे तुमचं न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये DNA आहे. त्या DNA मधून सेलमध्ये न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये DNA आहे. त्या DNA पासूनच आपल्याला काय मिळालं, mRNA मिळालं. mRNA मिळाल्यानंतर आपल्याला बाहेर नेटवर्क ऑफ ट्यूब मिळतात. म्हणजेच काय मिळतात तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मिळतात. ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममध्ये जे टायनी स्पॉट असतात, जे छोटे छोटे स्पॉट्स असतात त्यालाच आपण काय म्हणतो तर रायबोझोम्स. म्हणजेच रायबोझोम्समध्ये आपल्याला काय मिळतं तर प्रोटीन्स मिळतात. काय मिळतात, प्रोटीन्स. आणि रायबोझोम्स म्हणजेच काय तर आपलं rRNA. रायबोझोम म्हणजे काय तर rRNA. भरपूर हे सायटोप्लाझम आहे आणि सायटोप्लाझममध्ये जो रायबोझोम आहे तो काय आहे आपला rRNA. रायबोझोमल rRNA. It is the molecules of RNA which is a component of the ribosome. कुठल्या कंपोनंटमुळे आपल्याला rRNA मिळतो तर रायबोझोममुळे. रायबोझोम्स परफॉर्म द फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. आणि रायबोझोममुळेच काय तयार होते तर प्रोटीन सिंथेसिस तयार होते. आता बघा आपल्याला सेलमध्ये mRNA मिळाला. तो mRNA कशाला अटॅच झाला तर rRNAला, रायबोझोमला अटॅच झालं. मग रायबोझोम आणि mRNAच्या सेलमध्ये काय तयार झाले, प्रोटीन तयार झाले. या प्रोटीनमध्येच काय आहेत तर ॲमिनो ॲसिड्स आहेत. काय आहेत, ॲमिनो ॲसिड्स.
पूर्ण आपल्या सायटोप्लाझ्मामधले जेवढे जे अमोनिया ॲसिड्स आहेत ते कशाला अटॅच होतात, तर mRNAला अटॅच होतात. हा काय आहे आपला mRNA. हा mRNAला काय अटॅच झालं, तर आपले अमिनो ॲसिड्स अटॅच झाले. अमिनो ॲसिड्स अटॅच झाले म्हणजे आपल्याला तिथं आपण काय केले, ट्रान्सफर RNA दिला. आपला एक RNA उचलून याला दिला, म्हणजेच mRNAलाच अमिनो ॲसिड प्रेझेंट झाला, तेव्हा तिथं आपल्याला काय मिळाला, tRNA मिळाला. tRNA म्हणजे ट्रान्सफर्ड RNA. इट इज द RNA molecule which according to the message of the mRNA carries the amino acid up to the ribosome. म्हणजे आपल्या रायबोझोममधून अमिनो ॲसिड कॅरी करून तो आपण mRNAला देतो. त्यावेळी तिथं काय तयार होतं, तर tRNA तयार होतो. काय तयार होतो, tRNA. द चेन ऑफ अमिनो ॲसिड फॉर्म इज अ प्रोटीन. म्हणजेच या जी चेन तयार झाली आहे, mRNAची जी चेन तयार झाली आहे, तिथं काय तयार झाले, अमिनो ॲसिड गेलेत, कॅरीज झालेत, म्हणजेच ट्रान्सफर्ड RNA तयार झाला आहे. द चेन ऑफ अमिनो ॲसिड फॉर्मड इन प्रोटीन. म्हणजेच आपल्याला इथं काय मिळालं, mRNA, rRNA आणि tRNA मधून आपल्याला काय मिळालं, तर प्रोटीन फॉर्मेशन मिळालं. प्रोटीन कसं तयार झालं हे पाहिलं. आता पुढच्या तासाला आपण बघणार आहोत आपल्या हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन मधला पुढचा पॉईंट, जे की या DNA आणि RNA पासून कशा पद्धतीनं ट्रान्स्क्रिप्शन झालं हे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. या काही मी ज्या नोट्स देते, या नोट्स तुम्ही व्यवस्थित पॉईंट वाईज डायग्राम सकट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये काढणार आहात. पॉईंट टाकून व्यवस्थित माहिती लिहिणार आहात. त्याचप्रमाणे विचारलेल्या प्रश्नांचीही उत्तरं तुम्ही देणार आहेत. आजचा प्रश्न तुम्हाला असेल, डिफरन्स बिटवीन DNA अँड RNA. डिफरन्स बिटवीन DNA आणि RNA. आत्तापर्यंत आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितले. ॲक्च्युअल उद्या आपल्या धड्याला आपल्या लेसनला सुरुवात होईल. उद्याच्या तासाला मी पुढचा पॉईंट घेईन. आजच्या सांगितलेल्या नोट्स व्यवस्थित लिहा. थँक्यू.